Hello friends and welcome to my channel Let's Eat Mathematics. So under Let's Eat Mathematics, our topic number 1, that is integration, is going on. Okay, so under integration, our point number next is integral of the form integration of 1 upon ax square plus bx plus c and integration of 1 upon root of ax square plus bx plus c. Means simply in this type we have to attempt these type of examples. Okay, so if we think about these two types, then we clearly realize numerator of both the integrals having 1. Okay, so in both the integrals our numerator is 1 and denominator contains quadratic factor. Okay friends, clear? So idea is very clear. When our example looks like these two patterns, ज्या मोमेंटला आपलं एक्झाम्पल या दोन इंटिग्रल सारखं दिसेल, that time question is always arises. And what is our question? How to solve integration of these two functions. Okay, so actually task is very simple. Okay, so now we will think about how to deal with these two integrals. Clear? So idea is very clear. Numerator having 1 and denominator having quadratic factor. Clear? But in this denominator and in this denominator, we clearly realize both the denominators having quadratic factor having 3 terms. म्हणजे काय फंडा आहे की दोन्हीही इंटिग्रल्स मध्ये न्यूमरेटर 1 आहे बट डिनॉमिनेटर हॅव्हिंग क्वाड्रॅटिक फॅक्टर विथ 3 टर्म्स. म्हणजे दोन्हीही क्वाड्रॅटिक फॅक्टर्स मध्ये 3 टर्म्स प्रेझेंट आहेत. क्लियर? आणि आता आपल्याला या टाइपच्या एक्झाम्पल्स वरती वर्कआउट करायचे. क्लियर? सो क्वाड्रॅटिक फॅक्टर प्रेझेंट आहे. ओके, बट 3 टर्मचा. किती टर्मचा? 3 टर्मचा. सो if we try to convert these two quadratic factors in the form of 2 terms, कशामध्ये जर कन्वर्ट केले तुम्ही की 3 टर्म्स आहेत आणि या 3 टर्मच्या क्वाड्रॅटिक फॅक्टरला when we try to convert into 2 terms, म्हणजे 2 टर्म्स मध्ये कन्वर्ट केले, then 100% we have formulas for such type of integrals. म्हणजे ऍक्च्युअली फंडा काय आहे, 3 टर्मचा क्वाड्रॅटिक फॅक्टर नको आहे आपल्याला, बिकॉज इन आवर लास्ट 6 फॉर्म्युलीज ऑल फॉर्म्युलीज हॅव्हिंग क्वाड्रॅटिक फॅक्टर. ओके, बिकॉज लास्ट 6 फॉर्म्युलीज मध्ये हे असं प्रेझेंट आहे पहा, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, अदरवाइज रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, otherwise root of x square plus a square, otherwise without root of both the 3 terms. Okay, तर आपले लास्टचे जे 6 फॉर्म्युलीज आहेत, इन ऑल 6 फॉर्म्युलीज क्वाड्रॅटिक फॅक्टर इज देअर. काय प्रेझेंट आहे? क्वाड्रॅटिक फॅक्टर प्रेझेंट आहे, पण त्या क्वाड्रॅटिक फॅक्टर मध्ये ओनली 2 टर्म्स आहेत. ओके, मीन्स फॉर क्वाड्रॅटिक फॅक्टर्स वी हॅव 6 फॉर्म्युलीज. किती फॉर्म्युलीज आहेत? 6 फॉर्म्युलीज आहेत. पण या सगळ्याच्या सगळ्या फॉर्म्युलीज मध्ये क्वाड्रॅटिक फॅक्टर हा 2 टर्म्स आहे. क्लिअर आहे? आणि आपल्या करंट टाइप मध्ये क्वाड्रॅटिक फॅक्टर हॅव्हिंग 3 टर्म्स. क्वाड्रॅटिक फॅक्टर मध्ये टर्म्स किती आहेत? 3 टर्म्स आहेत. मीन्स आवर टास्क इज व्हेरी सिंपल. यू जस्ट कन्वर्ट 3 टर्म्स क्वाड्रॅटिक फॅक्टर इन द फॉर्म ऑफ 2 टर्म्स क्वाड्रॅटिक फॅक्टर, बिकॉज फॉर्म्युला इज देअर. फॉर्म्युला कशासाठी आहे? 2 टर्म मध्ये असलेल्या क्वाड्रॅटिक फॅक्टरसाठी. कशासाठी फॉर्म्युला आहे? 2 टर्म मध्ये असलेल्या क्वाड्रॅटिक फॅक्टरसाठी फॉर्म्युला प्रेझेंट आहे. सो दॅट इज द ओनली रिझन की आपल्याला या 3 टर्मच्या क्वाड्रॅटिक फॅक्टरचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचे? 2 टर्मच्या क्वाड्रॅटिक फॅक्टरमध्ये, बिकॉज फॉर दिस टाइप ऑफ इंटिग्रल्स वी हॅव फॉर्म्युला. दॅट इज द ओनली रिझन. ठीक आहे. सो नाव आवर टास्क इज सिंपल. क्लिअर? 3 टर्मचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय? 2 टर्म्समध्ये. आणि 3 टर्मचं कन्व्हर्जन 2 टर्म्समध्ये करण्यासाठी आपली 10th, अदरवाइज मे बी वी कॅन से दॅट 8वी, 7वी, 6वी या कुठल्या तरी स्टँडर्डमध्ये
आपण हाऊ टू सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन ही कन्सेप्ट स्टडी केली आहे. क्लिअर. अँड फॉर सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन everyone knows there are 3 methods. How many methods are there? 3 methods are there. Method number 1 is formula method, that is minus b plus or minus root of b square minus 4ac upon twice a. Okay, so via formula method we can easily find out values of x. Second method is factorization method, म्हणजे आपण always factors find केलेत with the help of फॅक्टरायझेशन मेथड. म्हणजे ही आपली क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याची फर्स्ट मेथड होती. मायनस बी प्लस ऑर मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस ए. ओके. सेकंड मेथड इज सपोज आवर क्वाड्रॅटिक फॅक्टर इज एक्स स्क्वेअर सपोज प्लस 3x प्लस 2 इक्वल टू 0. दॅट टाइम फॅक्टरायझेशन मेथड इज ॲप्लिकेबल. म्हणजे त्यावेळेस काय करायचं आपण, लास्ट नंबर मीन्स तेवढी मल्टिफिकेशन आपल्याला रिक्वायर्ड आहे आणि हा कोएफिशियंट ऑफ एक्स एवढी आपल्याला ॲडिशन रिक्वायर्ड आहे. ओके. तर ॲक्च्युली ती पेअर आपण फाइंड आउट करायचो अँड व्हाया दॅट पेअर वी कॅन इझिली फाइंड आउट व्हॅल्यूज ऑफ एक्स. ओके. सो दिस इज मेथड नंबर 2. आणि आणखी क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याची एक कन्सेप्ट होती पहा, दॅट इज कन्सेप्ट ऑफ थर्ड टर्म. ओके. तर ॲक्च्युली आपलं टास्क आहे ॲट एनी कॉस्ट मला 3 टर्मचा क्वाड्रॅटिक फॅक्टर 2 टर्मच्या क्वाड्रॅटिक फॅक्टरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके. 3 टर्मचा क्वाड्रॅटिक फॅक्टर कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे, 2 टर्मच्या क्वाड्रॅटिक फॅक्टरमध्ये. क्लिअर. बट इफ वी थिंक अबाउट दिस मेथड अँड दिस मेथड, देन दीज 2 मेथड्स कम्प्लिटली फेल्स टू कन्वर्ट 3 टर्मचा क्वाड्रॅटिक फॅक्टर इंटू 2 टर्मचा क्वाड्रॅटिक फॅक्टर. बिकॉज ही टर्म काय करते, दॅट इज फॉर्म्युला मेथड काय करतोय, आपल्याला एक्सची व्हॅल्यू डिरेक्टली प्रोव्हाइड करतोय. अदरवाइज वी कॅन से दॅट विथ द हेल्प ऑफ व्हॅल्यू ऑफ एक्स वी कॅन फाइंड आउट फॅक्टर्स ऑल्सो. पण हे फॅक्टर्स कसे असतील, फॅक्टरायझेशन मेथड्स टाईपचे असतील. क्लिअर आहे. म्हणजे ॲक्च्युली फंडा काय आहे की या दोन्ही मेथड्स तुम्हाला क्वाड्रॅटिक फॅक्टरचं कन्वर्जन क्वाड्रॅटिकमध्ये करून देणार नाहीत. क्लिअर आहे. सो ही जी थर्ड टाईपची कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट ऑफ थर्ड टर्म. सो या टाईपच्या इंटिग्रलसाठी आपल्याला यूज करायचं आहे कन्सेप्ट ऑफ थर्ड टर्म. ओके. तर कन्सेप्ट ऑफ थर्ड टर्मचं वर्क हेच आहे की 3 टर्ममध्ये असलेल्या क्वाड्रॅटिक फॅक्टरचं कन्वर्जन 2 टर्ममध्ये असलेल्या क्वाड्रॅटिक फॅक्टरमध्ये करायचं आहे. क्लिअर आहे. सो आय थिंक एव्हरीवन नोज अबाउट कन्सेप्ट ऑफ थर्ड टर्म. ओके. सो कन्सेप्ट ऑफ थर्ड टर्म मध्ये सिम्पली काय आहे की हाऊ टू फाइंड थर्ड टर्म, दॅट इज मच इम्पॉर्टंट. म्हणजे सिम्पली आपल्याला काय करायचे की थर्ड टर्म फाइंड आउट करायचे. क्लिअर. अँड फॉर थर्ड टर्म आवर फॉर्म्युला इज थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 into coefficient of x bracket square. ओके. तर ॲक्च्युली आपली नोन असलेली कन्सेप्ट, दॅट इज कन्सेप्ट ऑफ थर्ड टर्म. ओके. याच्या हेल्पनं मी काय करणार आहे, आपला जो 3 टर्म्समधला क्वाड्रॅटिक फॅक्टर आहे याचं कन्वर्जन करणार आहे मी 2 टर्म्समध्ये असलेल्या क्वाड्रॅटिक फॅक्टरमध्ये. व्हाय? बिकॉज इन आवर लास्ट 6 फॉर्म्युलीज वी आर हॅव्हिंग क्वाड्रॅटिक फॅक्टर्स पण 2 टर्म्स असलेले. ओके. म्हणजे फॉर्म्युलीज जर यूज करायचे असतील 100% 3 टर्मचा क्वाड्रॅटिक फॅक्टर कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे, 2 टर्म्समध्ये. आणि 2 टर्म्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला हेल्प कोण करणार आहे, कन्सेप्ट ऑफ थर्ड टर्म, जी ऑलरेडी तुम्हाला नोन आहे. ठीक आहे. अँड आवर थर्ड टर्मची कन्सेप्ट काय, 1/2 कोएफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. पण ज्यावेळेस तुम्ही थर्ड टर्मची कन्सेप्ट ॲप्लाय करणार आहेत फॉर सॉल्विंग एनी एक्झाम्पल, तर त्या मोमेंटला 1 कंडिशन इज ॲप्लिकेबल, दॅट इज कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर शुड बी 1. आपल्याला काय हवा आहे, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट कंपल्सरी 1 हवा आहे. ओके. हा एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर बरोबर ए प्रेझेंट आहे, तर हा जो ए आहे ना हा कंपल्सरी 1 असायला पाहिजे. देन अँड देन ओनली आवर इंटिग्रल इज सॉल्वेबल. क्लिअर आहे. सो दिस इज द कन्सेप्ट आणि या कन्सेप्टवरती डिपेंड असलेले एक्झाम्पल्स नाव वी विल सी. क्लिअर.
So start with example number 1 and our title is simple examples. Okay, so friends, title is very important. सिम्पल एक्झाम्पल्स. सिम्पल हा जो वर्ड आहे ना, तुम्हाला तो फिलिंग देईल पा, समथिंग इज सिम्पल कमिंग टुवर्ड्स यू. ओके फ्रेंड्स, सो एक्झाम्पल नंबर 1. आवर एक्झाम्पल नंबर 1 इज इव्हॅल्युएट इंटिग्रल 1 अपॉन एक्स स्क्वेअर सपोज प्लस 2x प्लस 3 dx. ओके, दिस इज द एक्झाम्पल. Clear है? So now we are going to try to find out solution of this integral. So always start with I for our given integration. So integration 1 upon x square plus 2x plus 3 dx. Clear? So our current example looks like current type है ना, obviously, because करंट टाइप मध्ये न्यूमरेटर 1 आहे, डिनॉमिनेटर हॅव्हिंग क्वाड्रॅटिक फॅक्टर. सो इन एक्झाम्पल ऑल्सो न्यूमरेटर इज 1 अँड डिनॉमिनेटर हॅव्हिंग क्वाड्रॅटिक फॅक्टर. सो 100% फॉर सच टाइप ऑफ एक्झाम्पल्स वी आर गोइंग टू फाइंड आउट थर्ड टर्म. क्लिअर? फाइंड करूया मस्त मध्ये. ओके, सो आवर नेक्स्ट स्टेप इज वी नो दॅट. ओके, अँड एव्हरीवन नोज अबाउट थर्ड टर्म. क्लिअर? So third term is equal to 1/2 into coefficient of x bracket square. Okay everyone, then third term is equal to 1/2 into coefficient of x. काय coefficient of x? 2 है ना. सो सिंपली मी कोएफिशिएंट ऑफ x हा फॉर्म्युल्यामध्ये रिप्लेस करतोय. ओके, सो वी गेट न्यूमरेटर 2, डिनॉमिनेटर 2, गेट कॅन्सल. सो रिमेनिंग टर्म इज ओनली 1 and 1 square is equal to 1. So our third term is 1. And friends, remember third term कधी फाइंड करायचे आपल्याला? when coefficient of x square is 1, that time only. ओके, तर ॲक्च्युली जर नसेल कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर 1, तर त्यावेळेस एक्झाम्पलमध्ये जो एक्स स्क्वेअर आहे त्याचा जो कोएफिशियंट असणार आहे, त्या कोएफिशियंटचं कन्वर्जन 1 मध्ये करायचं. क्लिअर आहे? कसं करायचं वी विल सी इन आवर नेक्स्ट एक्झाम्पल. क्लिअर? तर ही आपली थर्ड टर्म आहे. आता थर्ड टर्म थ्रू इंटिग्रल सॉल्व करू मस्त मध्ये. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन, ओके, फर्स्ट टर्म ॲज इट इज, second term as it is, and our third term is 1. ओके, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आणि थर्ड टर्म काय फाइंड केली आपण? 1. क्लिअर आहे? पण ही 1 जी टर्म आहे ही आपल्या गिव्हन इंटिग्रल मध्ये प्रेझेंट आहे का? ॲक्च्युली ॲब्सेंट आहे. क्लिअर आहे? म्हणजे प्रेझेंट नसताना हा नंबर आपण एक्स्ट्रा मध्ये घेतलेला आहे, तर एक्स्ट्रा मध्ये घेतलेला नंबर लगेच कॅन्सल करायचा. ओके, अँड लास्ट टर्म ॲज इट इज. म्हणजे सिम्पली काय आहे की एक्स्ट्रा आपण एक्झाम्पलमध्ये काहीही सिलेक्ट करायचं नाही फॉर युअर इन्फॉर्मेशन. ठीक आहे, 1 एक्स्ट्रा घेतला. 1 इज आवर थर्ड टर्म. थर्ड टर्म ही थर्ड प्लेसलाच असणार आहे आपली, ऑलवेज रिमेंबर. तर थर्ड प्लेसला थर्ड टर्म घेतली मी, नसताना घेतली म्हणून काय केलं, याचा इफेक्ट मायनस करून लगेच कॅन्सल करून टाकला. क्लिअर? अँड आवर लास्ट टर्म ॲज इट इज without any change. Clear? So this one is equal to integral 1 upon. So concept of third term relates with concept of third terms. तुम्ही many examples, quadratic equation चे many examples already attempt केलेत. तर via that concept आपण एक लॉजिक फॉलो केलं असेल पा त्याच्यामध्ये. ओके, फर्स्ट 3 टर्म्स को पकडो और लास्ट 2 टर्म्स को पकडो. ठीक आहे, तर हे एक लॉजिक आहे. तर पहिल्या 3 टर्मसाठी आपल्याला काय लिहायचं आहे माहिती आहे का? पहिल्या टर्मचं रूट लिहायचं आहे. क्लिअर आहे? मिडल टर्मचं साइन आणि लास्ट टर्मचं रूट ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे हे जे काही एक्सपान्शन आहे हे 3 टर्मचं एक्सपान्शन याचं एक्सपान्शन आहे. ओके,
जास्त विचार करायचं नाही आपण, सिम्पली काय लिहायचं, फर्स्ट टर्मचं रूट एक्स स्क्वेअरचं रूट काय रे एक्स, मिडल टर्मचं साइन दॅट इज प्लस अँड लास्ट टर्मचं रूट वनचं रूट ऑलवेज वन, ब्रॅकेट स्क्वेअर. तर या ब्रॅकेट स्क्वेअरचं हे एक्सपान्शन आहे. ओके एव्हरीवन, क्लिअर आहे. सो दिस इज द लॉजिक फॉर यू. ठीक आहे. देन आता हे राहिलेले दोन नंबर्स सिंपल आहेत है ना, 3 - 1 = 2 दॅट इज +2 dx. okay, so friends, with the help of third term we are easily convert 3 terms in the form of 2 terms. आपल्याला दिसतंय का मस्त मध्ये है ना, हा 3 terms असलेला क्वाड्रॅटिक फॅक्टर आहे. याचं कन्वर्जन किती टर्म्स मध्ये केलं मी, 2 terms मध्ये केलं. दॅट्स इट. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला. काय सारखं दिसतंय, हे फॉर्म्युल्यासारखं दिसतंय. आता हा कुठला फॉर्म्युला आहे ते चेकआउट करू. क्लिअर. तर हा ॲक्च्युली काय माहिती आहे का, ही फर्स्ट टर्म आहे आपली. कसली रे फर्स्ट टर्म, लिनियर आहे. कसली फर्स्ट टर्म आहे, लिनियर आहे. आणि लिनियर फॅक्टरला आपण ऑलवेज अजून काय करतो, तो एक्स असतो आपला. काय असतो रे, एक्स. सो दिस वन लुक्स लाईक एक्स स्क्वेअर. ओके, आपल्या फॉर्म्युलीजमध्ये काय प्रेझेंट आहे, एक्स स्क्वेअर अँड ए स्क्वेअर. लास्टच्या 6 फॉर्म्युलीजमध्ये काय प्रेझेंट आहे, एक्स स्क्वेअर अँड ए स्क्वेअर. तर हा जो नंबर आहे या नंबरला पण स्क्वेअरमध्ये लिहावं लागेल. ओके, सो दिस वन इज इक्वल टू इंटिग्रल 1/x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, दिस इज एक्स बिकॉज दिस इज लिनियर अँड 2चं रूट काय असतं रे, काहीच नसते है ना, म्हणजे याला रूटमध्ये टाकावं लागेल आणि त्याचा स्क्वेअर करावं लागेल. सो हा नंबर आहे, नंबर आपल्या फॉर्म्युल्यामध्ये काय असतो रे, ए स्क्वेअर. कसा असतो, ए स्क्वेअर. मीन्स आवर करंट स्टेप लुक्स लाईक इंटिग्रेशन ऑफ 1/x² + a². इंटिग्रेशन 1/x² + a². ओके, and for integration of 1/x² + a² we have standard formula and our solution is 1/a tan inverse of x/a. क्लिअर फ्रेंड्स. तर सिम्पली काय करायचं, हे तुमचं सोल्युशन आहे इंटिग्रलचं. बिकॉज आवर इंटिग्रल लुक्स लाईक इंटिग्रेशन 1/x² + a². तर एक्सच्या प्लेसला x+1 ठेवायचं आहे आणि एच्या प्लेसला काय ठेवणार आहे आपण, √2. दॅट्स इट. सो आवर सोल्युशन ऑफ करंट एक्झाम्पल इज 1/, ओके, 1/a. a means what, √2. ओके, 1/√2 into tan inverse x. x means what, x+1 upon a is equal to √2. ओके, with integration constant. क्लिअर फ्रेंड्स. तर ॲक्च्युली या ट्रॅकनं काय करायचं आहे आपल्याला, सिम्पली एक्झाम्पलवरती अटॅक करायचं आहे. ओके, हो होप्स ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. क्लिअर आहे. तर समजले असेल तर वन मोर एक्झाम्पल आपण घेऊया अँड वाया वन मोर एक्झाम्पल वी विल वाइंड अप आवर कन्सेप्ट नंबर करंट. ओके, ठीक आहे. नाउ वी विल सी एक्झाम्पल नंबर नेक्स्ट. So via next example we will wind up our current type. I think current type हा खूपच सिंपल आहे बा. I think we can say that one of the easiest in integration. इंटिग्रेशन मध्ये प्रेझेंट असलेला सगळ्यात इझी टाईप मीन्स व्हॉट, कन्सेप्ट ऑफ थर्ड टर्म. आणि हा कधी ॲप्लिकेबल आहे, व्हेन न्यूमरेटर ऑफ द इंटिग्रल इज 1 अँड डिनॉमिनेटर हॅव्हिंग quadratic factor. Clear. So we'll see next example. Integral 1/√of 1 + x - x² dx. Okay, so this is the example. Start with given integral I, that is 1/√of 1 + x - x² dx. Okay friends, clear. So our task number 1 is coefficient of x². आपला काय हवा आहे,
100% 1 हवा आहे आपला, ठीक आहे. जर नसेल तो तर तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. नाव इफ वी थिंक अबाउट दिस एक्झाम्पल लुक्स लाईक दिस इंटिग्रल है ना, सिंपल आहे एकदम. या इंटिग्रल सारखं दिसतंय आणि तर कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर हा 1 नाही आहे. पहा कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर किती आहे, -1 आहे. वी रिक्वायर्ड 1 आणि इथं किती रे, -1. मीन्स -1 इज आवर प्रॉब्लेम. म्हणजे मला -1 नको आहे. क्लिअर आहे. आणि नको आहे म्हटलं ना की त्याला बाहेर काढायचं है ना. टास्क इज व्हेरी सिम्पल. आपण काय करतो, जो नंबर नको असतो आपल्याला त्या नंबरला काय करतो, थ्रू आउट कॉमन घेतो. ठीक आहे. आता हा रूट आहे पहा, आणि रूटमधून निगेटिव्ह डिरेक्टली बाहेर घ्यायचं नाही आपण, रिमेंबर. ओके. कारण रूट ऑफ -1 हा जर बाहेर घेतला आपण, रूट ऑफ -1 मीन्स इमॅजिनरी नंबर असतो. काय असतो तो, इमॅजिनरी नंबर. ओके. तर आय थिंक आपल्या एकदम स्टार्टिंगच्या फेजमध्ये आपण अबाउट कॉम्प्लेक्स नंबर डिस्कस केलं होतं पहा. सो रूट ऑफ -1 मीन्स इमॅजिनरी. तर इमॅजिनरी नंबर आपल्याला लिहायचा नाही, फॉर युअर इन्फॉर्मेशन फ्रेंड्स. ओके. तर इमॅजिनरी नंबर लिहायचा नाही म्हटलं की रूट ऑफ -1 बाहेर घ्यायचं नाही. आपण काय करायचं नाही, रूट ऑफ -1 बाहेर न घेता हा जो मायनस आहे ना रूटमध्येच ठेवायचा. आपण कशामध्ये ठेवायचा आहे, रूटमध्येच. म्हणजे रूटमधूनच काय करायचं आहे आपल्याला, एव्हरी कॅल्क्युलेशन सगळंच्या सगळं रूटमध्ये करायचं. ठीक आहे. सो इन अ ब्रॅकेट जी निगेटिव्ह टर्म आहे, निगेटिव्ह बाहेर घेतल्यामुळे ती टर्म काय होईल, पॉझिटिव्ह. ओके. आणि ज्या पॉझिटिव्ह टर्म्स आहेत याच्यामधून निगेटिव्ह बाहेर घेतलंय म्हणजे या टर्म्स काय होतील, निगेटिव्ह. ओके फ्रेंड्स, क्लिअर आहे. आपलं क्वाड्रॅटिक फॅक्टर हा या पॅटर्नमध्ये असतो. दॅट्स वाय मी याला या पॅटर्नमध्ये लिहिलंय. क्लिअर आहे. फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर, सेकंड टर्म एक्स अँड थर्ड टर्म इज 1. तर सिम्पली काय केलंय मी, कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर मला 1 हवा आहे. काय हवा आहे मला, कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर 1 हवा आहे. सो दॅट इज द ओनली रिझन की मी या मायनसला बाहेर घेतलाय. क्लिअर आहे. मला मायनस नको आहे, मायनसला बाहेर घेतलाय. फर्स्ट टर्म काय असणार आहे, प्लस. आणि या दोन्ही टर्ममध्ये मायनस नसताना बाहेर घेतला तर आपण ज्याच्यामध्ये नसतो ना त्या टर्मला मायनसनं डिव्हाइड करतो. म्हणजे ॲटोमॅटिकली या दोन्ही टर्म्स काय होतील, मायनस होतील. क्लिअर आहे. देन नाउ वी क्लिअरली सी दॅट हिअर कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज 1. ओके. सो नाव वी कॅन फाइंड आउट थर्ड टर्म. क्लिअर. सो थर्ड टर्म इज इक्वल टू, आवर फॉर्म्युला इज 1/2 coefficient of x bracket square. So this one is equal to 1/2 coefficient of x. So here coefficient of x is -1 bracket square. So this one is equal to, इथं मल्टिप्लिकेशन आहे, आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन नाही करायची. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन असेल तर न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर, डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर. सो हा मिळेल तुम्हाला -1. -1चा स्क्वेअर 1 असणार आहे, 2चा स्क्वेअर 4 असणार आहे. ओके. सो वी सिम्पली गेट 1/4 इज आवर थर्ड टर्म. क्लिअर. सो थर्ड टर्म इज 1/4. नाव आवर इंटिग्रल बिकम्स इंटिग्रेशन ऑफ 1/√ of minus in a bracket first term as it is, second term as it is, and our third term is 1/4. ही थर्ड प्लेसला लिहायची फ्रेंड्स. ओके. थर्ड टर्म कुठल्या प्लेसला लिहायची, थर्ड प्लेसला. देन एक्स्ट्रा घेतलेला नंबर आहे हा, एक्स्ट्रा घेतलेल्या नंबरचा इफेक्ट मायनस करून कॅन्सल करायचा आहे. ठीक आहे. अँड आवर लास्ट टर्म ॲज इट इज. क्लियर फ्रेंड्स, है ना, एकदम सिंपल है. देन दिस वन इज इक्वल टू इंटीग्रल 1/√ ऑफ मायनस बॉक्सी ब्रॅकेट. फर्स्ट 3 टर्म्ससाठी काय लिहिणार आहे आपण, फर्स्ट टर्मचं रूट, एक्स स्क्वेअरचं रूट एक्स, मिडल टर्मचं साइन दॅट इज मायनस, and third टर्मचं रूट, 1चं रूट 1, 4चं रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. फर्स्ट 3 टर्मसाठी आपण ऑलवेज असंच लिहिणार आहे, फर्स्ट टर्मचं रूट, मिडल टर्मचं साइन, लास्ट टर्मचं रूट ब्रॅकेट स्क्वेअर. क्लिअर.
आणि या ज्या लास्टच्या 2 टर्म्स आहेत, या लास्टच्या 2 टर्मचं कॅल्क्युलेशन इथं करतो मी सेपरेटली. -1/4 -1. क्लिअर आहे. सो सबस्ट्रॅक्शन प्रेझेंट आहे आणि एक रॅशनल नंबर आहे. सबस्ट्रॅक्शन अँड ॲडिशनच्या केसमध्ये आपण क्रॉस मल्टिफिकेशन करतो. ठीक आहे. सो विल गेट 1 × -1 -1, मिडल साइन इज मायनस, 4 × 1 4 डिवायडेड बाय या दोघांची मल्टिफिकेशन दॅट इज 4. सो वी गेट -5/4. ओके. सो या दोन नंबरचं कॅल्क्युलेशन किती आलंय? -5/4. सो वी गेट -5/4 dx. सो दिस वन इज इक्वल टू, ओके, बॉक्स ब्रॅकेट कंप्लीटेड. देन हा x² सारखा दिसतोय पहा. क्लिअर आहे. 2 टर्म्समध्ये कन्व्हर्जन झालंय आपलं. हा दिसतोय x² सारखा आणि हा नंबर आहे. नंबर आपल्या फॉर्म्युल्यामध्ये a² सारखा दिसतो. ठीक आहे. सो इंटिग्रल 1/√ऑफ मायनस इन अ बॉक्स ब्रॅकेट x मायनस हाफ ब्रॅकेट स्क्वेअर आणि कॉन्स्टंटला आपण फॉर्म्युल्यामध्ये स्क्वेअरमध्ये लिहितो. 5चं रूट काहीच नसते, त्याला काय लिहिणार आपण? √5 आणि 4चं रूट किती असतं रे? 2. सो √5/2 ब्रॅकेट स्क्वेअर या नंबरला आपण स्क्वेअरमध्ये असं लिहू शकतो. क्लिअर आहे. आता ॲक्च्युली झालंय वर्क कंप्लीट. आता हे कॅल्क्युलेशन्स कंप्लीट झाल्यामुळं हा निगेटिव्ह जो आहे ब्रॅकेटच्या बाहेर असलेला, या निगेटिव्हमुळं हे जे आहे ना फॉर्म्युल्यासारखं दिसत नाही. सो दॅट्स वाय नेक्स्ट स्टेपमध्ये या निगेटिव्हनं आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. सो वी सिम्पली गेट इंटिग्रेशन ऑफ 1/√ऑफ निगेटिव्हनं मी या निगेटिव्हला मल्टिप्लाय केलं. ओके. तर काय बनेल? टर्म पॉझिटिव्ह. सो फर्स्ट टर्म बिकम्स पॉझिटिव्ह. क्लिअर आहे. आणि ही जी फर्स्ट टर्म आहे याला निगेटिव्हनं मल्टिप्लाय केलं तर काय बनेल? ही निगेटिव्ह बनेल. ठीक आहे. तर आपण ऑलवेज काय करतो की फर्स्ट टर्म पॉझिटिव्हच लिहितो. ठीक आहे. आणि सेकंड टर्म काय लिहितो? निगेटिव्ह. नाव दिस इज कॉन्स्टंट नंबर आणि हा कॉन्स्टंट नंबर a² सारखा दिसतो. क्लिअर आहे. दिस इज लिनियर फॅक्टर. लिनियर फॅक्टरला आपण x अज्युम करतो. सो नाव आवर करंट इंटिग्रल लुक्स लाईक इंटिग्रेशन ऑफ 1/√ऑफ a² मायनस x². क्लिअर. तर a² मायनस x² सारखं दिसतंय आणि फॉर √ऑफ a² मायनस x² वी हॅव इंटिग्रल फॉर्म्युला. ठीक आहे. याचं इंटिग्रेशन हे साइन इनवर्समध्ये असतं पहा. इंटिग्रेशन ऑफ 1/√ऑफ a² मायनस x² dx इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x/a. क्लिअर आहे. तर मॅच होते मस्त मध्ये. ठीक आहे. सिम्पली काय करायचंय? एच्या प्लेसला एची व्हॅल्यू रिप्लेस करायची, एक्सच्या प्लेसला एक्सची व्हॅल्यू रिप्लेस करायची. दॅट्स इट. सो आवर सोल्युशन बिकम्स साइन इनवर्स ऑफ एक्स. हिअर एक्स इज इक्वल टू एक्स मायनस हाफ अपॉन ए इज इक्वल टू √5/2 with integral constant. Clear friends? So I think our current type हा खूपच सिंपल आहे. आणि थर्ड टर्मची कन्सेप्ट काय यूज करतोय आपण? कारण आपल्या लास्ट 6 फॉर्म्युलीजमध्ये 2 टर्म्समध्ये असलेला क्वाड्रॅटिक फॅक्टर प्रेझेंट आहे आणि आपल्या एक्झाम्पलमध्ये एव्हरी टाइम मीन्स मोस्ट नंबर ऑफ टाइम्स काय प्रेझेंट असेल? असा क्वाड्रॅटिक फॅक्टर प्रेझेंट असेल की ज्याच्यामध्ये 3 टर्म्स आहेत. आपल्याजवळ फॉर्म्युला प्रेझेंट आहे 2 टर्मचा. ओके. आणि आपलं एक्झाम्पलमध्ये किती टर्म्स प्रेझेंट आहेत? 3 टर्म्स प्रेझेंट आहेत. तर त्या 3 टर्म्सचं कन्व्हर्जन 2 टर्म्समध्ये करण्यासाठी वी आर गोइंग टू अप्लाय कन्सेप्ट ऑफ थर्ड टर्म. ओके. तर थर्ड टर्मची कन्सेप्ट एकदम सिंपल आहे. एक्झाम्पल्स एकदम सिंपल आहेत. प्रोसेस इज व्हेरी हेल्दी. ठीक आहे. आय थिंक या टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये इन आवर अपकमिंग एक्झाम, ओके, एक्झाम्पल तर 100% असते. 100%. क्लिअर. तर अपकमिंग एक्झाममध्ये 100% मे बी तुम्हाला कुठल्याही टाईपचा प्रॉब्लेम फेस करायला लागणार नाही कारण ही कन्सेप्ट खूपच सिंपल आहे. क्लिअर. सो वेटेज फॉर एव्हरी एक्झाम्पल रिलेट्स विथ दिस कन्सेप्ट इज 4 मार्क्स. सो होप्स फ्रेंड्स तुम्हाला समजलं असेल याच्यामधून. क्लिअर आहे. तर 1 ते 2 वेळेस थोडंसं केअरफुली ऑब्झर्व करा
हाऊ टू सॉल्व दिस टाईप ऑफ इंटिग्रल्स 100% तुम्हाला ही कन्सेप्ट इझिली समजण्यासारखी आहे. ओके, सो थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू.